ट्रॉफी कोण जिंकेल आलेले सर्व प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे. मेगा फायनल मॅच हेलो हेलो आप सभी बच्चों की जानकारी के लिए, जिस तरह सुनील राणे जी सभी बच्चों के लिए आइसक्रीम की व्यवस्था करते थे, तो हमारे बोरली के नवनिर्वाचित आमदार संजय उपाध्याय जी ने ग्राउंड में जो भी बच्चे आए सभी के लिए आइसक्रीम की व्यवस्था करके जाने वाले हैं। सभी बच्चों के लिए आइसक्रीम की व्यवस्था नवनिर्वाचित आमदार संजय उपाध्याय जी की तरफ से होने वाला है। एक बार जोरदार उनकी तरफ से ताली हो जाए सभी बच्चों की तरफ से। सो फायनल मॅच चालू झाले आणि फायनल मॅचला आपण सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मेगा फायनल सुपर से डुब्बर. बट फायनल कोण जिंकेल आलेले सर्व खेळाडू सर्व मान्यवर. साई बालापोल यांच्याकडून जर मेडन ओव्हर टाकली तर कॅच प्राइस 1000 रुपये असणार आणि जर लगातार 3 बाउंड्रीज मारले तर 500 कॅश प्राइस असणार. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत. बॅटर लिएंडर त्यांच्या सोबतीला अक्षय म्हात्रे कुठेतरी आज रनआउटची एक विकेट गेली मयूरची, त्यामुळे मॅच कुठेतरी शांत झाली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे. बॅटिंग करत असताना टीम ज्युनियर सम्राट अंधेरी विरुद्ध ओमकार मालाड. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलला फिरवलं गेलं तिकडे. व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ. मग ते टर्फ क्रिकेट असेल मातीतलं क्रिकेट असेल, बट अंडरआर्म क्रिकेट कधी थांबत नाहीये. अगदी वर्षाच्या 12ही महिने हा खेळ खेळला जातो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी मतांग सारंग कांजूरमार्गचा एक खेळाडू. विविध भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू खेळताना पाहिले गेले. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पनवेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सो अंडरआर्म क्रिकेट खूप विविध भागात विविध प्रकारे खेळलं जातं, त्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे. इझिली हा खेळ कोणालाही खेळता येत नाही. त्यामध्ये अनेक रूल्स आहेत. ते रूल्स तुम्हाला फॉलो करून क्रिकेट खेळावं लागतं. रन झालेत आतापर्यंत 6 रन झाले धावफलकावरती. ज्युनियर सम्राट अंधेरी टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. बॉलिंगसाठी मतांग. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल टाकला दिला मतांगने आणि बॅटरला थांबवलं. डॉट बॉल. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. सनी तिकडे पोहोचले आणि सनीने चांगला बॉल अडवला गेलाय. रन मात्र तिकडे पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. भव्य दिव्य असं आयोजन आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेमध्ये मेलविन मेमोरियल कप गोल्डन क्रीडा मंडळ राजेंद्र नगर बोरिवली. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. लिएंडरच्या बॅटमधून एक चांगला फटका, बट बॅटर तिकडे आउट होईल. सुमेशने मात्र तिकडे एक चांगली कॅच टिपली गेली. सर्व आलेले आमचे मान्यवर. सो प्रेशर वेगळं असतं आणि आमदार साहेब देखील व्यासपीठावर आहेत. सो त्यांचं पण एक प्रेशर आहे. नगरसेवक साहेब देखील मॅच बघतायत, त्यामुळे ते एक प्रेशर देखील थोडं हँडल करावं लागेल. सो मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगेल का? पहिली ओव्हर संपले. 7 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. बॉलिंगसाठी पाहिलं तर ओमकार पाटणे डोंबिवलीचे खेळाडू आहे. डोंबिवलीवरून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी बोरिवलीमध्ये दाखल झालाय. विविध भागातून खेळाडू आलेत, विविध अंतर गाठून आलेत की मेलविन मेमोरियल कप एक नामांकित क्रीडा स्पर्धा खेळायची आहे, जिंकायचं आहे.
हॅलो हॅलो जय श्री राम, जय श्री राम। हॅलो जय श्री राम। राजेंद्र नगर के सभी रहवासियों को एक छोटी सी सूचना देना है। मंगलवार को शाम को 6:15 बजे, 1 मिनट के लिए मैच रोको। मंगलवार को शाम को 6:15 बजे बांग्लादेश में जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके विरोध में धरना प्रदर्शन करना है बोरीवली पूर्व में स्टेशन पर, और सिग्नेचर कैंपेन करना है। ज़्यादा से ज़्यादा संख्या में राजेंद्र नगर के सभी लोग वहाँ पर उपस्थित हो जाए, ऐसा विनंती है। जय हिंद, जय श्री राम। सॉरी डिस्टर्बेंस। शाम को 6:15 बजे, इवनिंग में 6:15 बजे। बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येत आहेत। ओमकार पाटणेच्या हातामध्ये बॉल दिला, स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे। स्कोर थोडा थांबलाय, त्यामुळे मॅच बनवावी लागेल। स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, दिशा दिली गेली तिकडे, खूप चांगली बिल्डिंग, पराग शिंदे तिकडे होते आणि एक चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला। कोण जिंकेल ही मॅच यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत। 8 रन झाले त्या फलकावरती। गोल्डन क्रीडा मंडळाची गोल्डन क्रीडा स्पर्धा मेलविन मेमोरियल कप, मेलविन डिकोस्टा याच परिसरातील एक नामवंत खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहेत, बट त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन सर्व मेलविन ग्रुप, मेलविन मेमोरियल कपचे सह आयोजन टीम, मेलविन डिकोस्टा यांची आठवण नेहमीच येईल। खूप चांगलं क्रिकेट स्वतः खेळले। 2 दिवस जे जे मान्यवर आली त्यांनी त्यांची क्रिकेटच्या काही किस्से सांगितले। याबरोबर देखील आपण पाहिलं ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल, स्ट्राईक एंडला बॅटर किसन। मेलविन डिकोस्टा पण ॲज अ ओपनर बॅटर, ॲज अ कॅप्टन खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट ह्या परिसरात खेळले गेलेत मेलविन डिकोस्टा। त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन ही क्रीडा स्पर्धा मेलविन मेमोरियल कप। या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला। गुड बॉलिंग ओमकार पाटणेचा, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि थांबवलं गेले किसनला। सो रन झालेत 9। भव्य दिव्य असं आयोजन। प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील कूलर आहे, सो तो कूलर कोण आपल्या घरी घेऊन जाईल। पुन्हा एकदा व्हाईट बॉल। खूप चांगलं आयोजन आज या परिसरामध्ये राजेंद्र नगर। या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक चांगली फिल्डिंग तिकडे, अमन तिकडे पोहोचले आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल पकडला गेला। प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, म्हणजे तिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आहेत। सो ही बोरिवली आहे, इकडे गर्दी होणार, मग ते बोरिवली स्टेशन असू दे नाहीतर कुठे असू दे, सो गर्दी आहे। या बॉलवर स्वीप खेळले गेले, गॅप मध्ये फाईन लेगला, बट पराग शिंदे अफलातून फिल्डिंग, फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवतो। अफलातून फिल्डिंग पराग शिंदे, खूप वर्षाचा अनुभव, गेले 15 ते 20 वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळत आहेत आणि आज स्वतःला प्रूफ केलं। क्या बात है। 51 जर स्कोर केला तर कॅश प्राइज असणार आहे, कारण की 51th बर्थडे मेलविन डिकोस्टा यांचा या वर्षी काल आपण सेलिब्रेट केला आणि स्वतःच्या बॅनरला सर्व टीमचे बॅनर आपण लावले। जो आपल्या टीमच्या बॅनरला फटका लगावेल त्याला देखील कॅश प्राइज आहे। ओमकार पाटणे, स्ट्राईक एंडला किसन। या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट क्रिकेटमध्ये फुटबॉल क्या बात है। आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये मात्र तिकडे ओमकारने स्ट्रेस केलं स्वतःला। सो उंची पण त्याची एवढी आहे त्यामुळे त्यांनी स्ट्रेस पण केलं आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। स्कोर पाहिलं तर 13 रन। ओमकार मालाड संघ मॅच मध्ये का आहे तर त्यांची फिल्डिंग बघा, किती बाउंड्रीज त्यांनी वाचवल्या। आणि काल सुरेश सरोजनी पण एक चांगला बॉल अडवला। सुरेश सरोज बोल रहे भाई कांदिवली में छोड़ा था बट बोरीवली में पकड़ लिया, सो इसकी वजह से आज इधर टीम फाइनल खेली है। सर्व मान्यवर आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले, सर्व बोरवलीकर आणि संजय उपाध्याय साहेबांचा देखील अगदी मनापासून आभार। व्यंकटेश सर, तमन अण्णा, सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे आज या टुर्नामेंटसाठी। शिवानंद शेट्टी सर, शिवा शेट्टी सर, आपलं देखील आभार आहे। थँक्यू सो मच।
संजय सर आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार. आज सर्व ऑल ओव्हर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, व्यंकटेश सर, तमन्ना आणि सर्व त्यांची टीम BJP. सो थँक्यू सो मच. आज सर्वजण आपण आलात आणि फायनल मॅचचा आनंद घेतलात. बॉलिंगसाठी अरुण, या बॉलवर देखील थांबवलं गेलं. एक चांगले पिचिंग आणि मतांगने तिकडे चान्स घेतला, बट अरुणने बॉल फिरून टाकला. अरुणने काल खूप चांगली बॉलिंग केली होती, बट शेवटच्या मॅचमध्ये अरुण कुठेतरी डगमगले. कमबॅक करावं लागेल. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. किसनच्या बॅटमधून अरुणला हल्ला बोल. दोघं चांगले मित्र आहेत, बट भाई किसन बोल रहा है भाई मारेगा तेरे को, बाहर रहेगा तो दोस्त है बट ग्राउंड में नहीं. म्हणजे मी खूप वर्ष या दोघांना एकत्रित पाहिलंय आणि अरुणने मला मगाशी सांगितलं की आम्ही 3 वर्षांनी एकत्र खेळतोय. सो फाईट आहे. किसन आणि अरुण दोघं खूप वर्षापासून एकत्र खेळत आहेत, बट मैत्री मैदानाच्या बाहेर. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. कधी तू कधी मी अशी फाईट आहे. विनंती करेल बाउंड्री लाईन सोडून थोडं उभं राहा. शेवटचा 1 तास आहे, त्यामुळे डेकोरेटर आमचे सांगतात की 1 तास थोडं सांभाळून घ्या. कुठल्याही प्रकारे दगाफटका होणार नाही याची नोंद घ्या. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्हाईट बॉल. खूप चांगला बॉल पाहिला गेला अरुण यांच्या माध्यमातून, थांबवलं गेलं आणि स्कोर जर पाहिलं तर आता 18 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा मेलविन मेमोरियल कप. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6वं वर्ष बोरिवली राजेंद्र नगर, आपली बोरिवली सर्वांची बोरिवली. $1,01,111चा प्रथम क्रमांक कोण जिंकवणार? थँक्यू सो मच महालक्ष्मी ज्वेलर्स. 2 दिन भरत भाई आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. भरत जैन त्यांनी पण 2 दिवस इकडे क्रीडा स्पर्धेला उपस्थित दाखवली गेली आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर इकडे विकेट गेले आणि अरुणने शेवटी विकेट मिळवली. ज्युनियर सम्राट अंधेरी आपला एक प्लेयर प्लीज पाठवा मित्रांनो. न्यू बॅटर राहुल. सो बॅटर राहुल येतात. या बॉलवर देखील फिरवला गेला आणि पराग यांनी आज सिद्ध केलं वय हा फक्त तुमचा आकडा आहे. पराग यांनी काय फिल्डिंग केली आहे. संतोष सर बोलले जैन सर आपण जायचं नाहीये. भरत भाई आप इधर नहीं रहने का है. या बॉलवर देखील फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ओमकार पाटणे तिकडे बॉलवर पोहोचले गेले. स्कोर आपण पाहिला तर थोडा शांत चालू आहे. 20 रन झाले धावफलकावरती. अरुणची देखील एक चांगली ओव्हर पाहिली गेली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड फक्त 20 रन. फक्त म्हणेल की फायनलला फक्तच म्हणावं लागेल कारण 20 रन कमी आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये कुठेतरी आता ग्राफ न्यावा लागेल. 35 पर्यंत गेला पाहिजे. दिवेश 2 दिवस झाले भाऊ, शेवटचा दिवस आहे आणि तू प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस मना आहे बट हरकत नाही. फायनल मॅच आहे. दिवेश बोलतो एक बॉल चेक करतो, जरा थंडी आहे. सो इम्पॉर्टंट मॅच आहे. स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रेंनी पण चांगली बॅटिंग केली आहे. पहिलाच बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडला एक चांगला थ्रो अरुणचा आणि बॅटर आउट. अक्षय म्हात्रेची विकेट जाती आहे आणि टीम आता मात्र ज्युनियर सम्राट अंधेरी कुठेतरी बॅकफुटला राहिली आहे.
2 दिवस सर्वांनी आनंद घेतला. सर्व राजेंद्र नगरचा देखील आभार आहे. त्यानंतर संपूर्ण या परिसरातील रहिवासी की ज्यांनी इकडे 2 दिवस ऍडजस्ट केलं की आपल्या परिसरात एक कार्यक्रम आहे, सो झाला पाहिजे. यंग मुलांचं क्रिकेट पण पुढे गेलं पाहिजे. बॉलर दिवेश, स्ट्राईक एंडला बॅटर या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, त्याला पण कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन मात्र तिकडे कंप्लीट होईल. 1 रनने स्कोर पुढे जाईल. 21. खेळण्याचा प्रयत्न करत होते मात्र तिकडे सिंगल रनने मॅच पुढे जाईल. 22. 22 रन झाली धाव फलकावरती. चांगली बॉलिंग पाहिली गेली. ओमकार, अरुण, मतांग, सर्व दिवेश, सर्व बॉलर्सनी खूप चांगले एफर्ट्स दिले. या बॉलर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला आणि बॅटरला बॉक्स आउटच्या रूपमध्ये मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा मात्र बॉलिंगसाठी दिवेश सज्ज होतील. महत्वाच्या मॅचसाठी फायनल जिंकायचंय, चॅम्पियन व्हायचंय. या बॉलवर देखील बीट केला गेला आणि मागे बेल्स मात्र लाईट्स ऑन होईल. मतांगने विकेट मिळवली तिकडे आणि गुड बॉलिंग दिवेश. शेवटची ओव्हर देखील एक चांगली पाहिली गेली आहे. न्यू बॅटर जॅक. 22 फक्त धावा पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल आणि दिवेशनी पण स्माइल केली की कुठेतरी पंचाने ते हेरलं आणि एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोर पुढे जाईल. 23. या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल. 1-1 रन पण महत्वाचे आहेत. फायनल मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल का? रन्स थोडी कमी झालेत बट क्वेश्चन मार्क आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे. कॅच पकडली गेली आहे आणि आपण पाहिलं तर 25 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. भले टार्गेट छोटं आहे पण इट्स अ क्रिकेट. सर्वांना वाटलं साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप जिंकली बट मॅच संपली नव्हती बॉल टू बॉलची पण. त्यामुळे भारताने पण वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे इकडे पण बॉल टू बॉल रन्स करायचे आहेत. बघूया कसा दुसरा डाव रंगेल. आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जाधव सर आमच्यासोबत जॉईन होतील. थँक्यू. हॅलो हॅलो माईक चेक. नक्कीच सागर सर थँक्यू. आपण पाहिलं 2 दिवसाची सतत कॉमेंट्री आम्ही ऑल्टरनेट करत होतो. बॉक्स क्रिकेटचा बुलंद आवाज आपण सागर मोरे सरांना पाहिलं. अतिशय सुंदर समालोचन त्यांनी केलं. सेकंड हाफमध्ये आपण बघतोय चालू असलेला सामना मेलविल मेमोरियल कप फायनलचा सामना रंगतोय. तो म्हणजे ओमकार मालाड विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी या संघामध्ये. प्रथम फलंदाजी करून ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाने 25 धावांचा छोटासा डोंगर रचलाय. मात्र ओमकार मालाड संघाला सुद्धा तो डोंगर चढायचा आहे. नक्कीच आपण बघू ज्युनियर सम्राट अंधेरीकडे एक चांगली बॉलिंग अटॅक, एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. बघूया काय घडतं.
काय होणार? ओमकार मलाड संघ पुन्हा तिसऱ्यांदा मेलविन मेमोरियल कपची पहिल्या मानाची ट्रॉफी उचलणार का हे आपण बघणार आहोत. त्यासोबतच आपण पाहिलं ओमकार मलाड हा संघ खेळतोय हे बघण्यासाठी मेलविन मेमोरियल कपची फायनल बघण्यासाठी आपण बघतोय एवढी चांगली गर्दी. जवळपास एक 9:30 पावणे 10ची वेळ झाली आहे तरी सुद्धा इतक्या चांगल्या गर्दी इतकी चांगली गर्दी आपण बघतोय. सलामीवीर आपण बघतोय मतंग सारंग मॅन फ्रॉम कांजूरमार्ग. बरीच वर्ष ज्यांनी बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आपलं नाव कोरलंय तो म्हणजे मतंग सारंग. ज्याच्या नावावर बुकिंग होते ज्याला बघायला गर्दी येते तो म्हणजे मतंग सारंग. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देवेश पारावे अंधेरी विभागातील खेळाडू ज्यांनी गेली 2 हंगाम अतिशय सुंदररित्या गाजवले. देवेश पारावे याला आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तसंच वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे विकास. पहिला चेंडू नो स्वरूपाचा चेंडू अतिशय सुंदररित्या मारला फटका. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय पहिलं हलकासा शॉटला लेग साइडला शफल केला. पॉइंटच्या दिशेने सनसनाटी मारलेला महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. यावेळी क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. रनआउटचा प्रयत्न मात्र थ्रो केला आणि चांगली एक नाहीये. बॅटलशिप खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी मात्र मारा करणार नाहीये कारण आधीच्या चेंडूवर फसला गेला. दुसरा चेंडू संपलेला आहे. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू मार्गस्थ आपण बघतोय. धावसंख्या ऑलरेडी इंटू अ डबल डिजिट 10 झालाय 10 झालाय. या मॅच मध्ये फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा देवेश पारावेला आपण बघतोय स्ट्राईकवर. डाऊन द लेग साइड केलेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव नाही घेण्यात आले आहेत. देवेश पारावे यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. दोन दिवसाचा हा रणसंग्राम आपण पाहिलं. फायनलचा सामना रंगतोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू. एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल. रनआउटचा प्रयत्न केला गेला मात्र एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ द बॅट्समॅन. स्टिल 2 balls remaining from the first over and the score stands at no loss 11. पुन्हा एकदा अप्रतिम टाकलेला लेग ब्रेक. चेंडू पायाजवळ खेळून घेतला. चांगली फेकी करतात मात्र थ्रो काहीसा स्टंपवर जात नाहीये. तेवढंच चांगलं आपण बघतो शशिकेशचं काम. दोन्ही वेळा ओव्हर थ्रो वाचवलाय. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द फर्स्ट ओव्हर. चेक करतायत खेळाडूला. संघाची धावसंख्या झाली 12. यावेळी स्लोअर वनचा प्रयोग. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय मात्र याच्याकडून पाहायला मिळतोय. थोडासा रूम बनवला होता. टप्पा जाणून घेतला. हलकासा मागे टप्पा रूम बनवला आणि पॉइंटच्या दिशेने मारण्यातला आलेला एक चांगला फटका. मात्र अतिशय नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपण बघतोय. अक्षय मात्रे शेवटपर्यंत झुंज देणार आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनबाद 13 धावा. आता 12 धावांची गरज. 25 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाने. फायनलचा सामना रंगतोय. नक्कीच डोंगर थोडासा छोटा ठेवण्यात आला होता मात्र दोन्ही संघ खूप मेहनत करून दिवसाभराची मेहनत करून आपण पाहिलं. कालच्या दिवसात ओमकार मलाड दिवसभर मेहनत करून स्वतःला उपांत्यपूर्व फेरीत दाखल केलं. बॉलआउट मध्ये नक्कीच त्यांनी चान्स घेतला आणि फायनलचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला. आपण बघतोय मागील मॅचचा सामनावीर शशिकेश ज्यांनी एकाच षटकात 3 मोठे गडी बाद केले ते या डावात सुद्धा असंच काहीसं करावं लागणार आहे.
यावेळी अतिशय सुंदर इथे टाकला गेलेला चेंडू बैठक स्वीप मारण्याचं डिसाईड केलं होतं, प्री डेटरमाइन होऊन खेळत होते देवेश, मात्र शेवटच्या क्षणी अगदी चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. मॅन इन फॉर्म मतंग सारंग यांना आपण बघतोय स्ट्राईक वर. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करण्यात आला, हलक्या हाताने खेळले गेले, एक धाव नक्कीच मिळते. लेग बायस, एक धाव. यावेळी पुढे सरसावून मारला चेंडू मतंग सारंग यांना लागून डिफ्लेक्ट होतोय. चांगला मारला होता फटका, मात्र नशिबाने थोडीशी साथ नाही दिली. मतंग सारंग यांना लागून चेंडू डिफ्लेक्ट झाला, एक धाव नक्कीच मिळते. या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष. चेंडू सीमारेषा पार, महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. लॉर्ड चळी एक कमेंट केली होती की ज्या संघात मतंग सारंग असेल तोच संघ कदाचित जिंकेल, म्हणजे ओमकार मलाड संघ जिंकेल. आणि तसंच काहीसं दिसतंय, ओमकार मलाड तिसऱ्यांदा कदाचित मानाची ट्रॉफी उचलेल. आडव्या वाटेने केलेला पॅडल स्वीप, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघतोय. गुड स्टॉप. फक्त 4 धावांची गरज आहे ओमकार मलाड या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुढे येऊन सरसावून मारलेला फटका, एक धाव निश्चित स्वरूपात नाही घेतली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनवाद 21, नो लॉस 21, स्टील 4 रन्स नीडेड फ्रॉम 12 बॉल्स. आपण बघूया तिसरं षटक. किशन बांगर अतिशय सुंदर आजच्या दिवसाचा दिवस राहिलाय त्यांचा, मात्र अवांतर धावाने सुरुवात होते. पहिला वाईट शुभ होता असं बोलते. लेट सी काय जादू करतो किशन बांगर. यावेळी अप्रतिम मारला फटका आणि हा सामना तिसऱ्यांदा मेलविन मेमोरियल कप वर नाव रचलंय ते म्हणजे ओमकार मलाड